श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। गुरुत्वे म्या मानिली माशी, ऐकराया दो प्रकारेसी, एकते मोहळ मासी, ग्रामवासी दुसरी। हे राजा ऐक, मी दोन प्रकारच्या माशा गुरु केल्या, एक मधमाशी आणि दुसरी घरातली माशी। पहा घरींची माशी, बैसल्या साखरेचे राशी, हाती धरोनी घाली मुखाशी, संग्रहोतिसी पै नाही। घरातली साधी माशी पहा, ती साखरेच्या राशीवर बसली की एक एक कण तोंडात घालीत असते, तिला संग्रह ठाऊक नाही। हे होईल सायंकाळा, हे भक्षीन प्रातःकाळा, ऐसा संग्रहो वेगळा, नाही केला मक्षिका। हे संध्याकाळसाठी, हे उद्या सकाळला होईल असा निराळा संग्रह माशी कधीच करीत नाही। तैशी योग संन्यास गती, प्राप्त भिक्षा घेऊनी हाती, तिसी निक्षेपू मुखाप्रती, संग्रह स्थिती त्या नाही। योग संन्यासाची स्थिती तशीच असते, तो मिळालेली भिक्षा हातात घेऊन ती तोंडात टाकतो, संग्रहाचे नाव नाही। भिक्षे लागी पाणी पात्र, साठवण उदर मात्र, या वेगळे स्वतंत्र, नाही घरपात्र साठवणे। हात हेच त्याचे भिक्षापात्र आणि पोट हेच संग्रहस्थल, या वाचून दुसरे स्वतंत्र घर किंवा भांडे असे दुसरे साठवण त्याच्यापाशी नसते। सायंकाळ प्रातःकाळासी, भक्ष संग्रहो नसावा भिक्षुसी, संग्रहे पावती नाशासी, ये विशी मधुमाशी गुरु केली। भिक्षूला सकाळ सायंकाळसाठी अन्न संग्रह नसावा, कारण संग्रह केल्याने तो नाश पावतो। मी याविषयी मधमाशीला गुरु केले। रिघोनी नाना संकट स्थानांसी, मधुसंग्रहो करी मधुमाशी, तो संग्रहोची करी घातासी, मधुन्यावयासी जयेती। अनेक प्रकारच्या अवघड जागी हिंडून मधमाशी मध संग्रह करते, पण मधाचे पोळे न्यावयास जेव्हा लोक येतात तेव्हा तो संग्रहच तिच्या नाशास कारण होतो। संग्रहो यत्नाची चाडा, मोहळ बांधिती अवघडा कडा, ते दुर्गमी रिगू करीती गाढा, अर्थ चाडा मधु हरते। मोठ्या प्रयत्नाने जमविलेला मधुसंग्रह सुरक्षित राहावा या इच्छेने ती अवघड अशा कड्यावर मोहोळ बांधते। अशा अवघड जागीही मध हरण करणारे लोक शिरकाव करतात। का झाडिता मोहळासी, नाशू होतसे मासियांसी, संग्रहाची जाती ऐशी, जीव घातासी करवितू। आणि ते मोहोळ पाडून झाडले की सर्व माशांचा नाश होतो। या प्रकारे संग्रहाची पद्धती प्राणघातक होते। ऐसे देखो नियाजनी, भक्त भिक्षु योगी सज्जनी, संग्रहोन करावा भरवसेनी, नाशू निदानी दिसतुसे। हे जाणून भक्त भिक्षू योगी आणि सज्जन यांनी संग्रहावर विश्वास ठेवू नये, कारण त्यात शेवटी नाश स्पष्ट दिसतोच। आचारावे सत्कर्म, संग्रहावा शुद्ध धर्म,
हे चिन्नेणो निया वर्म धनकामे अधम नाशती. सत्कर्म आचरावे, शुद्ध धर्माचा संग्रह करावा, हे रहस्य न जाणता द्रव्य लालसेने नाश होतो. अर्थविनाशाचे फळ दुसरे एक नाशाचे मूळ. विशेष नाशाचे आहळ बाहळ स्त्री केवळ ओळख पा. काही अर्थविनाशाचे फल असते आणि काही नाशाचे मूळ असते, पण स्त्री हे विशेष नाशाचे अळेच आहे असे तू समज. मूळ नाशासी जीविता कनक आणि योषिता. जव जव यांची आसक्तता तव तव चढता भवरोगो. याप्रमाणे कनक आणि कांता हे जीविताच्या नाशाचे मूळ कारण आहे. पुरुष जो जो त्यात आसक्त होतो तो तो त्याचा भवरोग वाढत जातो. कनक आणि कामिनी जासी नावडे मनी हुनी. तोची जनार्दनू जनी भरवसेनी ओळख पा. ज्याला द्रव्य आणि दारा यांचा मनापासून तिटकारा आहे तोच जनी जनार्दन होय असे खात्रीने जाण. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.